शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी खासदार राजन विचारे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. दिघे साहेबांना जाऊन तब्बल 25 वर्ष झाली असून तरी त्यांच्या आठवणी आजही प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आणि हृदयामध्ये कायम असल्याच्या भावना विचारे यांनी व्यक्त केल्या आहेत. दिघे साहेबांची आठवण न येणारा एकही दिवस जात नाही. कुठलाही सण किंवा सामाजिक कार्यक्रम असो, दिघे साहेबांच्या स्मरणाशिवाय तो सुरू होत नाही, असं विचारे म्हणाले. दिघे साहेबांनी असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते घडवले. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना इथपर्यंत पोहोचवले. आमचा गल्ली ते दिल्ली हा प्रवास धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे शक्य झाला आहे, असंही राजन विचारे म्हणाले. दिघे साहेबांनी निर्माण केलेले अनेक कार्यकर्ते आजही त्यांच्या विचारांशी आणि शिवसेनेच्या निष्ठेशी जोडले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत दिघे साहेब शिवसेनेशी प्रामाणिक राहिले आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिलेत, असं भावनिक उद्गार विचारे यांनी काढले आहेत. दिघे साहेबांना जाऊन जी 25 वर्ष झाली आहेत, खऱ्या अर्थाने 25 झाली आहेत असा एक मनात प्रश्न येतो. कारण की सकाळ दुपार संध्याकाळ कोणताही कार्यक्रम असो, त्याची सुरुवात आणि सांगताही ही दिघे साहेबांच्या नावाशिवाय होत नाही. अतोनात निष्ठा, प्रचंड प्रेम वंदनीय बाळासाहेबांप्रती, आपल्या समाजाप्रती देणं लागतं. या अनुषंगाने काम केलेले आपले दिघे साहेब हे उभं आयुष्य तत्वांवरतीच जगले आणि शेवटपर्यंत भगव्याप्रती निष्ठा ठेवूनच त्याच्यामध्ये विलीन झाले. खऱ्या अर्थाने दिघे साहेबांना श्रद्धांजली देण्याकरता आज आम्ही या शक्तीस्थळावरती नतमस्तक होण्याकरता आलेलो आहोत. दिघे साहेबांना चरणी एकच प्रार्थना आहे की सत्याचा कधी विजय व्हावा. त्या अनुषंगाने आमच्या हातून एक चांगलं कार्य या ठाणे जिल्ह्यामध्ये घडावं आणि तुमच्या आशीर्वादाने लोकांना न्याय कसा देऊ शकतो याकडे आमचं एक चांगलं सत्कार्य घडावं, एवढीच.